आपण सुरुवात करतो आहोत वर्धन घराणं किंवा यावर प्रश्न विचारला जाईल, हर्षवर्धनाने बौद्ध धर्माच्या विस्तारासाठी केलेले कार्य किंवा हर्षवर्धनाच्या कार्याची माहिती सांगा किंवा नालंदा विद्यापीठाची माहिती सांगा किंवा युएनसांगच्या संदर्भात माहिती सांगा. अशा प्रकारचे काही दीर्घोत्तरी काही लघुत्तरी प्रश्न या दरम्यानच्या प्रकरणामध्ये तुम्हाला पडण्याची शक्यता आहे. असो, चला आपण सुरुवात करतो आहोत. हर्षवर्धन गुप्त वंशाने बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिमी आणि उत्तर भारतावर इसवी सन 6व्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळपास 160 वर्ष आपली सत्ता प्रस्थापित केली. गुप्त वंशानंतर उत्तर भारतावर जी काही सत्ता होती ती कोणाची होती, तर ती वर्धनाची होती. म्हणून गुप्त वंशाने बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिमी आणि उत्तर भारतावर या भागावर इसवी सन 6व्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळपास 160 वर्ष आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर उत्तर भारतावर पुन्हा अनेक छोट्या छोट्या राज्यात विभागल्या गेली. साधारणतः 500 वर्ष हुनांनी आपली सत्ता काश्मीर, पंजाब आणि उत्तरी पश्चिमी भारतावर आपले प्रभुत्व निर्माण केले. गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर भारतात उदयास आलेले वैभवशाली राज्य म्हणजे हरियाणा येथील थानेश्वर येथील वर्धन घराणे होय. म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की उत्तर भारताच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस गुप्त हे सगळ्यात शेवटचे शासक होते की जे दीर्घकाळ त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केलेली आपल्याला दिसून येते. गुप्तांच्या नंतर मात्र आपल्याला कोणताही असा पराक्रमी शासक दिसून येत नाही. गुप्तानंतर जर का सगळ्यात पराक्रमी शासक कोण असेल तर त्यांचे नाव होतं वर्धन घराणं. हरियाणामधील स्थानेश्वर येथील वर्धन घराणं. वर्धन घराण्याची स्थापना पुष्पभूती याने केली. प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह की वर्धन घराण्याची स्थापना कोणी केली, तर वर्धन घराण्याची जी स्थापना आहे ही पुष्पभूती याने केली. पुष्पभूती हा शैव धर्मीय उपासक होता. म्हणजे पुष्पभूती हा पशुपतीचा किंवा शिवाचा उपासक होता किंवा भगवान महादेवाला, शंकराला मानणारा होता. पुष्पभूती नंतर वर्धन घराण्यात क्रमशः नटवर्धन, राज्यवर्धन, आदित्यवर्धन आणि प्रभाकर वर्धन ही राजे होऊन गेली. पुष्पभूती नंतर घराण्यात कोणकोणते शासक होऊन गेले, तर नटवर्धन, राज्यवर्धन, आदित्यवर्धन आणि प्रभाकर वर्धन हे पराक्रमी शासक या घराण्यात होऊन गेले. या सर्व राजांनी आपले विशाल साम्राज्य स्थापन केले. प्रभाकर वर्धनाच्या काळात वर्धन साम्राज्य गुजरात, माळवापर्यंत पसरले होते. त्यातील जो काही प्रभाकर वर्धन आहे ह्याची सत्ता ही दीर्घकाळ आणि चिरस्थायी, प्रदीर्घ अशी किंवा विस्तारानं फार मोठी अशी सत्ता त्याने प्रस्थापित केली. गुजरात आणि माळव्याच्या सीमेपर्यंत, म्हणजे हरियाणा पासून तर गुजरात आणि माळव्याच्या सीमेपर्यंत याची सत्ता पसरलेली आपल्याला दिसून येते. प्रभाकर वर्धन हा अत्यंत प्रभावशाली, प्रतापी असा राजा होता. हर्षचरित्रात बाणाने प्रभाकर वर्धनाच्या पराक्रमाचे वर्णन केलेलं आहे. हर्षचरित्र नावाचं पुस्तक आहे आणि बाण नावाचा लेखक त्या ठिकाणी होता आणि या लेखकाने प्रभाकर वर्धनाचे वर्णन या पुस्तकामध्ये, हर्षचरित्रामध्ये मांडलेले आहे. प्रभाकर वर्धनाने हुनांच्या विध्वंसकारी आक्रमणाचा जिकरीने प्रतिकार केला. म्हणजे आपल्याला माहिती की भारतावर कोणी कोणी आक्रमण केलं, तर आर्य, शक, यवन, कुशाण, हुन म्हणतो आपण. कुशाणानंतर हुन आलेत. या हुनांचा प्रतिकार जर का जिकरीने कोणी केला असेल तर तो प्रभाकर वर्धनाने केला. प्रभाकर वर्धन हा प्रभावशाली आणि प्रतापी राजा होता. हर्षचरित्रात बाणाने प्रभाकर वर्धनाचे पराक्रमाचे वर्णन केले आहे. प्रभाकर वर्धनाने हुनांचे विध्वंसकारी आक्रमण जिकरीने प्रतिकार करून परतवून लावली अशी माहिती आपणास मिळते. प्रभाकर वर्धनाने माळव्याचा शासक यशोवर्धन याची कन्या यशोमती हिच्याशी विवाह केला. प्रभाकर वर्धनाने काय केलं की माळव्याचा शासक किंवा यशोधवर्मन याची कन्या यशोमती हिच्याशी विवाह केला आणि यशोमतीकडून प्रभाकर वर्धनाला राज्यवर्धन, हर्षवर्धन आणि राजेश्री नामक पुत्र आणि पुत्री प्राप्त झाले. म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी त्यांना प्राप्त झाली. ही अशा 2 मुलं आणि 1 मुलगी प्राप्त झाली. राज्यवर्धन, हर्षवर्धन आणि राजश्री नामक कन्या प्राप्त झाली. राज्यवर्धन, प्रभाकर वर्धन नंतर त्याचा मोठा मुलगा राज्यवर्धन आणि आपल्याला आजच्या लेक्चरचा जो मेन पार्ट आहे हर्षवर्धन बघायचा आहे, तर हर्षवर्धनाचा मोठा भाऊ आपण पाहतो आहोत आता, राज्यवर्धन हा प्रभाकर वर्धनाचा ज्येष्ठ पुत्र होता. इसवी सन 605 मध्ये हुनांशी लढत असताना त्याच्या वडिलाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच ज्येष्ठ पुत्र या नात्याने राज्यवर्धन हा राजगादीवर बसला. बघा, आपण पाहिलं की बाणभट्टाने हर्षचरित्र नामाच्या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये सांगितलंय की प्रभाकर वर्धनाने यशस्वीपणे हुनांचे आक्रमण भारतातून परतवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऍट दॅट टाइम आक्रमण परतवून लावत असताना, युद्ध करत असताना
प्रभाकर वर्धनाचा मृत्यूची बातमी आली राज्यामध्ये आणि मृत्यूची बातमी आल्याबरोबर सिंहासन खाली न ठेवायचं म्हणून त्या ठिकाणी राज्यवर्धनाने ज्येष्ठ पुत्र या नात्याने तो राजसिंहासनावर विराजमान झालेला आहे आणि वर्धन घराण्याची सत्ता आपल्या हातात त्याने प्रस्थापित केलेली आपल्या हातामध्ये त्याने घेतलेली आपल्याला दिसून येते. राजश्रीचा विवाह, राजश्री त्याची जी छोटी बहीण होती तिचा विवाह कन्नौजचा शासक राजा गृहवर्मन याच्याशी लावून देण्यात आलेला होता. राजश्रीचा विवाह म्हणजे छोटी जी बहीण होती त्यांची किंवा प्रभाकर वर्धनाची जी छोटी मुलगी होती किंवा राज्यवर्धनाची जी बहीण होती राजश्री हिचा विवाह कन्नौजचा शासक गृहवर्मन याच्याशी लावून देण्यात आला होता. परंतु कन्नौज व माळव्याचा राजा देवगुप्त व गौंडचा राजा शशांक यांनी आक्रमण केले. कन्नौजवर काय केलं? आक्रमण केलं. जावयाच्या राज्यावर आक्रमण केलं आणि या हल्ल्यात तो मारला गेला. कोण मारला गेला? गृहवर्मन. कुणाचा पती? राजश्रीचा पती मारला गेला. आणि म्हणून इतकंच नाही म्हणजे तो मारला गेला, तो पराभूत झाला, तो मारला गेला. इतकंच नाही तर त्यांनी काय केलं? कोणी? देवगुप्ताने व गोंडचा राजा शशांक याने राजश्रीला कैद करून आपल्या सोबत घेऊन गेलेत. राज्यवर्धनाने आपल्या बहिणीच्या राज्यावर आलेल्या आक्रमणाचा प्रतिशोध घेण्यासाठी तो देवगुप्त आणि शशांकवर आक्रमण करण्यासाठी निघाला. पण दुर्दैवाने देवगुप्त आणि शशांक याने काय केलं की कपटाने राज्यवर्धनाचा खून घडवून आणला, त्याची हत्या केली. आणि हत्या केल्यामुळे इथे बघा आता कोण कोण मरण पावतोय. या ठिकाणी आपण पाहिलं की प्रभाकर वर्धन मरण पावलेत. प्रभाकर वर्धन, हर्षवर्धन आणि राज्यवर्धनाचे वडील. प्रभाकर वर्धन मरण पावल्यामुळे प्रभाकर वर्धनाची पत्नी म्हणजेच राज्यवर्धनाची आई यशोमती ही सती गेली. 1 आणि 2 राज्यवर्धन मरण पावलेत, कपटाने त्यांचा खून घडून आणला. 3 आणि गृहवर्मा जे होते म्हणजे जावाई जे होते कन्नौजचे शासक यांचा देखील खून घडवून आणला, यांचा देखील वध करण्यात आला, यांना देखील संपवण्यात आलं. म्हणजे 4 लोक एकाच कुटुंबातले अगदी काही दिवसात मारल्या गेले आणि याचा प्रचंड धक्का राजश्रीला बसलेला आहे. आणि इतकंच नाही तर राजश्रीला कैद करण्यात आलेला आहे. म्हणजे राज्यवर्धनाने बहिणीचा शोध घेण्यासाठी आणि तिचं राज्य सुरक्षित करण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न केले त्यावेळेस देवगुप्त आणि शशांक हे या प्रकरणातले जे काही व्हिलन आहे यांनी काय केलं की कपटाने राज्यवर्धनाचा खून घडवून आणला. आणि त्यानंतर सगळ्यात लहान जो चिरंजीव होता तो म्हणजे हर्षवर्धन, जो आपल्याला या प्रकरणात बघायचा की इसवी सन 606 ते इसवी सन 647 साधारणपणे 41 वर्ष भारतावर ज्याने यशस्वीपणे राज्य केलं, ज्याला भारतातील हिंदू राजांमधला अकबर म्हटलं जातं किंवा भारतातील सगळ्यात शेवटचा आदर्श शासक म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातो, त्याची माहिती आपण पाहतो आहोत. सम्राट हर्षवर्धन. हर्षवर्धनाचा जन्म इसवी सन 590 च्या सुमारास झाला. वर्धन घराण्याची माहिती बाणाच्या हर्षचरित्र, हर्षाच्या प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद आणि हुआनत्सांग याच्या प्रवास वर्णनातून तसेच ताम्रपत्र आणि नाण्यांवरून कळते. बघा, हर्षवर्धनाचा जन्म इसवी सन 590 सुमारास घडून आला. वर्धन घराण्याची माहिती ऐतिहासिक कोणकोणत्या ग्रंथांमधून मिळते तर बाणाचे हर्षचरित्र, बाणभट्टाचे हर्षचरित्र, त्याचबरोबर हर्षाचे म्हणजे हर्षवर्धन हा फक्त शासकच नव्हता तर तो उत्कृष्ट साहित्यिक देखील होता. प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद आणि हुआनत्सांग जे त्या काळामध्ये भारतात प्रवासासाठी आलेले होते. भारतामध्ये त्या काळामध्ये आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की पाश्चात्य तसेच आशियन आणि चायनीज लोक भारतात का येत होते तर बुद्धाने ज्या धर्माचा तत्वज्ञानाचा प्रसार ज्या देशामध्ये केला तो देश पाहण्यासाठी, त्यांची संस्कृती अनुभवण्यासाठी, त्याने सांगितलेला विचार आत्मसात करण्यासाठी ही सगळी लोक येत होती. आपल्या प्रवास वर्णनामध्ये वर्धन घराण्याची माहिती सांगितलेली दिसून येते. इतकंच नाही तर त्या काळातले जेवढे काही ताम्रपत्र आहेत, नाणी आहेत, यावरून देखील आपणास त्या काळाची माहिती मिळण्यास मदत होते. वर्धन घराणे वैश्य जातीचे असल्याचे इतिहासकाराचे मत आहे. सुरुवातीला वर्धन घराणे जे होते हे वैश्य कम्युनिटीचे होते, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या काळामध्ये 4 प्रकार होते. तर तिसऱ्या प्रकारातलं ABC मधलं हे घराणं होतं असं इतिहासकारांचं मत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आई सती जाणे, म्हणजे बघा यशोमती सती केल्या होत्या, आई सती जाणे, भावाचा व मेहुणाचा वध, बहीण राजश्री अरण्यात निघून गेली, अशा बिकट परिस्थितीमध्ये अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी
वर्धन आणि कन्नौज या दोन्ही राज्याची जबाबदारी हर्षवर्धनावर येऊन पडली आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये तो सिंहासन रूढ झाला, तो सिंहासनावर विराजमान झाला. त्याच्या समोर अनंत अडचणी व दुःख होते, पण या सर्वातून त्याने यशस्वीपणे आपला मार्ग काढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या सर्व परिस्थितीतून त्याने यशस्वीपणे मार्ग काढला. देवगुप्ताचा पराभव आणि राजश्रीची सुटका. देवगुप्ताचा पराभव आणि राजश्रीची सुटका. अत्यंत बिकट आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये हर्षवर्धनाला राजे व्हावे लागले. झालेल्या पराभवाचा व अपमानाचा बदला काढण्यासाठी हर्षवर्धनाने मोठे सैन्य घेऊन माळव्याचा शासक देवगुप्ताकडे निघाला. कन्नौज जवळ दोघांची निकराने लढाई झाली. हर्षाने देवगुप्ताचा भयंकर पराभव घडवून आणला. त्याला नतमस्तक केलं. कुणाला नतमस्तक केलं? देवगुप्ताला नतमस्तक केलं. या सुमारास राजश्रीची सुटका झाली आणि ती तिथून निघून गेली. राजश्रीवर दुःखाचा डोंगरच जणू काही कोसळला होता. माता, पिता, ज्येष्ठ बंधू, पती यांच्या निधनामुळे ती पूर्णपणे खचून गेली होती. राजश्रीला दुःखाची सीमा राहिली नाही. तिला जीव नकोसा झाला होता. ती विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात निघून गेली. विंध्य पर्वत म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा किंवा यांना विभाजित करणारा जो पर्वत आहे तो म्हणजे विंध्य पर्वत. तो विंध्य पर्वत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या मधला पर्वत जो होता त्याला विंध्य पर्वत असे म्हणतात. राजश्रीने सती जाण्याचा निश्चय केला होता. हर्षाला ही बातमी कळताच तो तातडीने तिच्या शोधासाठी विंध्य पर्वताकडे निघाला, परंतु ती त्याला मिळू शकली नाही. त्याने या कार्यात माळवा आणि मगध राज्यातील गुप्त वंशाचा राजा माधव गुप्ताने हर्षवर्धनाला मोठ्या प्रमाणात मदत केली, परंतु तरी देखील ती मदत निष्फळ ठरली, कारण लगेच राजश्रीचा शोध लागला नाही. अनेक दिवसानंतर हर्षवर्धनाची भेट बौद्ध भिक्षू दिवाकर यांच्याशी झाली. दिवाकरांच्या संपर्कामुळे हर्षवर्धन शैव संप्रदायाकडून बौद्ध संप्रदायाकडे येताना आपल्याला दिसून येतात. म्हणून बौद्ध भिक्षू दिवाकर यांच्याशी त्यांची भेट झाली. दिवाकरांच्या मदतीने हर्षवर्धनाने राजश्रीचा शोध लावला. राजश्री सती जाण्यासाठी चितेर तयार केली. ती विधीपूर्वक सती जाण्यास निघाली. इतक्यात हर्षवर्धन तेथे पोहोचला. त्याने राजश्रीची खूप मोठ्या प्रमाणात समजूत काढली, परंतु ती ऐकण्यास तयार नव्हती. विनोळी करून आणि समजूत घालून अखेर तिने आपला सती जाण्याचा बेत रद्द केला. तिला घेऊन हर्षवर्धन कन्नौजकडे निघाला. बघा, तिला घेतलं त्याने आणि तो कन्नौजकडे त्या ठिकाणी निघाला. कन्नौजचा शासक हर्षवर्धन बनला. कन्नौज हे हर्षवर्धनाचं राज्य नव्हतं, ते बहिणीचं राज्य होतं. पण आपली बहीण म्हणजेच त्या राज्याची महाराणी हिला घेऊन तो कन्नौजकडे आला. यशस्वी मिळवलेल्या कन्नौजचा शासक हर्षवर्धन बनला. यशस्वी मिळवलेल्या हर्षाने राजश्रीसह कन्नौजमध्ये प्रवेश केला. तेथील प्रजा, सेनापती, सरदार याने उत्साहात त्यांचे स्वागत केले. गृहरमला पुत्र नसल्यामुळे दरबारातील सरदार आणि सेनापतींनी कन्नौजचे राज्य हर्षवर्धनास देण्याचे ठरविले, पण कन्नौजचा सिंहासन स्वीकारण्यास हर्षवर्धनाने नकार दिला. अखेर सर्वांच्या आग्रहापुढे हर्षवर्धनाचे काही एक चालले नाही. त्यांनी कन्नौजची सत्ता सांभाळण्यास संमती दर्शवली. अशा प्रकारे स्थानेश्वर आणि कन्नौज ही दोन्ही राज्ये हर्षवर्धनाच्या ताब्यात आली किंवा हर्षवर्धनाने त्यांच्यावर अधिपत्य निर्माण योग्य असं प्रशासक या दोन्ही राज्यांना मिळाला. हर्षाने आपले स्थानेश्वरची राजधानी कन्नौजला आणली. स्थानेश्वरवरून त्याने राजधानी कन्नौजला आणली. कन्नौजच्या प्राप्तीमुळे गंगा यमुनेचा प्रदेश तर दुआब हर्षवर्धनाच्या ताब्यात मिळाला. कन्नौज हे अतिशय सुपीक, कारण गंगा आणि यमुना नदीच्या सुपीक भागामध्ये यांचं राज्य होतं आणि त्या ठिकाणी हर्षवर्धनाने आपली राजधानी प्रस्थापित केली आणि मोठ्या प्रमाणात नंतर त्याचे फायदे जे आहेत किंवा त्याचा उपयोग साम्राज्याच्या विस्तारासाठी, साम्राज्याच्या सुव्यवस्थेसाठी आणि समृद्धीसाठी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे गौंड शशांकचा पराभव. गौंडच्या शशांकने हर्षाच्या वडील बंधू राज्यवर्धन यांचा कपटाने खून घडवून आणला होता. हर्षाने भावाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी बंगालवर स्वारी केली. शशांक देखील पराक्रमी होता. तो गुप्ताचा पराक्रमी अधिकारी होता. त्याने बंगाल, बिहार, ओरिसा भागात आपले राज्य विस्तारले होते. पुंड शशांकची राजधानी होती. शशांक हा शिवाचा उपासक असून बौद्ध धर्माचा तो शत्रू होता. शशांकचा पराभव करण्यासाठी हर्षवर्धनाने कामारूपचा राजा भास्कर वर्मा याची मदत मिळवून आपला सेनापती भंडी या शशांकवर पाठवले, परंतु शशांक देखील पराक्रमी होता. अनेक संघर्षानंतर
त्याचा विरोध थोडा कमी झाला. हर्षाचा साम्राज्य विस्तार म्हणजेच याचा अर्थ असा की पूर्णपणे आपणास शशांकचा निपात करताना हर्षवर्धन दिसत नाही. हर्षाचा साम्राज्य विस्तार. हर्षवर्धन हा एक महत्वाकांक्षी योद्धा व महान असा विजेता होता. त्याने अंतर्गत अडचणीवर मात केल्यानंतर दिग्विजयी धोरण स्वीकारले. बाणाच्या हर्षचरित्रानुसार हर्षवर्धनाकडे 5,000 हत्ती, 20,000 घोडे, 50,000 पायदळ सैन्य होते. युआनशांगच्या प्रवास वर्णनात हर्षवर्धन प्रथमतः पूर्वेतील प्रदेशावर स्वारी केली. पूर्वेकडील राज्यांचा पराभव केल्यानंतर त्याने सौराष्ट्र, गोंड, मिथिला, ओरिसा, कान्याकुब्ज, सिंध, हिमाचल प्रदेश, नेपाळ इत्यादी प्रदेश जिंकून घेतले. बघा, म्हणजे पूर्णच्या पूर्ण उत्तर भारत जो होता, हा उत्तर भारत हर्षवर्धनाने आपल्या ताब्यात घेतला. अशा रीतीने दिग्विजयी धोरण यशस्वी घडून आणले आणि तो उत्तर भारतातील एक सार्वभौम सत्ताधीश बनला. त्यानंतर आहे हर्षवर्धनाचे धार्मिक धोरण. फार महत्वाचा मुद्दा आहे. 7व्या शतकात भारताच्या इतिहासात सर्वोत्तम राजांमध्ये हर्षवर्धन हा होय. तो सर्व धर्म समभावावर विश्वास ठेवणारा राजा होता. वर्धनाच्या घराण्याचे संस्थापक पुष्पभूती हे शैवपंथीय होते. प्रभाकर वर्धन हे सूर्योपासक होते आणि प्रारंभी हर्षवर्धन देखील शिवभक्त होता. बौद्ध भिक्षू दिवाकर यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बौद्ध धर्माचे आकर्षण निर्माण झाले आणि ते बौद्ध धर्माकडे आकर्षले गेले असावे. हर्षाच्या राज्यात सर्व धर्माला समानतेची वागणूक दिल्या जात असे. पंडितांचा, विद्वानांचा आणि गुरुजनांचा आदर केला जात असे. परंतु धार्मिक ऐक्याला बाधा आणणाऱ्या व्यक्ती आणि व्यक्ती समुदायास तो शिक्षा देखील करीत असे. कन्नौज येथील सर्व धर्म परिषद. हर्षवर्धनाला विविध धर्माचे मत आवडून घेण्याची सवय होती. हर्षवर्धनाला विविध धर्म विचारधारेमध्ये कोणकोणते मतांतर प्रवाह आहे हे जाणून घेण्याची आवड होती, जशी अकबराला होते. त्यासाठी अकबराने त्या ठिकाणी दिने इलाही धर्माची निर्मिती केली किंवा अकबराने देखील हर्षवर्धनासारखंच इतर धर्माचा अनुनय करण्याचा प्रयत्न केला, इतर धर्माची विचारधारा समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याने धार्मिक विचार मंथनासाठी कन्नौज येथे इसवी सन 643 मध्ये युआनशांगच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्म परिषद बोलवली. इसवी सन 643 मध्ये युआनशांगच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्म परिषद बोलवली. या परिषदेत अनेक राजे, शेकडो मंत्री, हजारो बौद्ध, ब्राह्मण आणि जैन पंडित उपस्थित होते. महायान तत्वाचा प्रसार करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते. गौतम बुद्धाचा सोन्याचा पुतळा बनवून तो एका भव्य मनोऱ्यावर बसून भव्य अशी मिरवणूक काढून शाक्यमुनी गौतम बुद्धाचा तो पुतळा परिषदेच्या मंडपात आणण्यात आला. त्यानंतर प्रयाग या ठिकाणी देखील अशीच परिषद 75 दिवसांनी भरवली. ती परिषद 75 दिवस चालली. हर्षाने या दान धर्म उदार अंतःकरणाने केले. बौद्ध धर्माच्या विकासासाठी हर्षवर्धन प्रत्येक वर्षी कन्नौज येथे 21 दिवसाची सभा बोलवत असे. या सभेत बौद्ध तत्वज्ञान, बौद्ध शिकवण यावर चर्चा केली जात असे. कन्नौजच्या धर्म परिषदेत युआनशांग याने महायान पंथावर प्रवचन केले. महायान विरोधी काही प्रवृत्ती ह्या सभा मंडपात जाळण्यात तो यशस्वी झाला. त्यामुळे हर्षाने 500 ब्राह्मणांना गुन्हेगार ठरवून त्यांना देशाच्या बाहेर हद्दपार केले. अशा प्रकारच्या शिक्षा त्या काळात दिल्या गेल्या. म्हणजे जे लोक काही विशिष्ट विचारधारा घेऊन एखाद्या धर्मामध्ये जर काय प्रवेशित होत असेल आणि त्यांना बदनाम करण्याचं काम करत असेल तर राजा या नात्याने हर्षवर्धनाने त्या व्यक्ती समुदायाला पकडून आपल्या देशातून हद्दपार केल्याच्या घटना या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर हर्षवर्धन एक महान साहित्यिक होता. हर्षवर्धन हा एक महान सेनापती, न्यायप्रिय असा शासक होता. त्याचबरोबर तो धर्म विद्येचा आश्रयदाता होता. एवढेच नव्हे तर तो प्रसिद्ध साहित्यिक देखील होता. रत्नावली, प्रियदर्शिका, नागानंद ही हर्षवर्धनाने लिहिलेली काही प्रसिद्ध नाटकं होती. त्याने विद्वानांना संरक्षण दिले. बाणभट्ट हा प्रसिद्ध विद्वान त्याच्या दरबारात होता. त्याने हर्षचरित नामक ग्रंथ लिहिला. मयूर हा दुसरा विद्वान हर्षवर्धनाच्या दरबारात होता. त्याने 100 श्लोकांचा सूर्यशतक ग्रंथ लिहिला. याशिवाय मातंग, दिवाकर, भूषण भट्ट आणि ईशान हे प्रसिद्ध कवी देखील हर्षवर्धनाच्या दरबारात होते. युआनशांग याने योगाचार दर्शनावर एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. अशा प्रकारे हर्षवर्धन कला साहित्याचा आश्रयदाता होता. त्याच्या काळामध्ये कला साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रगती घडून आली.
समारोप. हर्षवर्धन हा कला, साहित्य, विज्ञान, वाङ्मय याचा भोक्ता होता. त्याच्या दरबारामध्ये अनेक तत्वज्ञ, कवी, नाटककार, कलावंत होते. हुयान असे म्हणतो की राजा आपल्या उत्पन्नापैकी 1/4 उत्पन्न हर्षवर्धन विद्वानांना बक्षीस देण्यासाठी खर्च करीत असे. तो स्वतः उत्तम कवी, नाटककार होता. त्याचबरोबर सर्व धामधुमीच्या काळातही त्याने नागानंद, रत्नावली, प्रियदर्शिका यासारख्या नाटकांची निर्मिती केली. बाणभट्ट हा प्रसिद्ध संस्कृत पंडित त्या काळामध्ये त्याच्या दरबारात होता. याखेरीज मयूर, दिवाकर, ह्युएन हे देखील पंडित त्याच्या दरबारात होते. शिक्षणाविषयी त्याला विशेष आस्था होती. नालंदा विद्यापीठाच्या प्रगतीवरून हे आपणास लक्षात येते. आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये त्याने समुद्रगुप्ताच्या पराक्रमाचे अनुकरण केले, तर आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने अशोकाच्या धार्मिक आचरणाचे अनुकरण केले. अशोकाने हिनयान पंथाचा पुरस्कार केला, धर्मपरिषदा बोलवल्या, सत्ता आणि संपत्ती प्रजेसाठी त्याने विसल्यात. हर्षवर्धनाने महायान पंथाचा पुरस्कार केला, महामोक्ष परिषद बोलवली आणि आपली सारी संपत्ती प्रजेमध्ये वाटून टाकली. त्याने परधर्म सहिष्णुतेच्या धोरणाचा स्वीकार केला. एक युरोपियन इतिहासकार असं म्हणतो की हर्षवर्धन हा हिंदू काळातील अकबरासारखा शासक होता. अशा प्रकारे तो हर्षवर्धनाचा गौरव करतो. हर्षवर्धनाला कोणी वारसदार नसावा, कारण त्याच्या मृत्यूनंतर अर्जुन नावाच्या प्रधानाने त्याची सत्ता बळकावली आणि राज्यात सर्वत्र अनागोंदी निर्माण झाली आणि परकीयांना आक्रमण करण्यास योग्य अशी ही वेळ मिळाली. अशा प्रकारे हर्षवर्धनाचे एकंदरीत राज्यकारभार आणि त्याची कामगिरी होय.